भगवान बुद्धांनी भिक्खूचा एक संघ तयार केला आणि संघ तयार केल्याच्या नंतर त्या संघामध्ये नवीन जे भिक्खू समाविष्ट होत गेले त्या भिक्खूंसाठी काही नियम सुद्धा बनवले। त्या नियमाप्रमाणे काही दिवस भिक्खू राहून किंवा घंतेजी राहून त्यानंतर कमीत कमी 10 वर्षाचा काळ गेल्याच्या नंतर हे जे काही सील थोरो किंवा जे काही मोठे भंते यांचं पद हे त्यांना प्राप्त होत गेलं। हे थेरो असं जे पद प्राप्त होत गेलं तर अशा प्रकारे प्रत्येक भिक्खूला नवीन संघामध्ये समाविष्ट झाल्याच्या नंतर या सर्व कार्यकृतीमधून जावं लागत गेलं आणि याबद्दल भगवान बुद्धांनी जे नियम बनवले होते ते नियम आणि भिक्खूने आपल्या जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे, त्यांचं भिक्खूपद हे कसं जाऊ शकते या संदर्भामध्ये सर्व माहिती आपण काल बघितली होती। आज जे काही भिक्खू आणि उपासक यामधील काही फरक आपल्याला बघायचे आहेत। त्यामध्ये संघ ही सुसंघटित संस्था असून त्यांचे सभासदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते। म्हणजे जे भगवान बुद्धांनी जो भिक्खूंचा संघ बनवला तर हा संघ एक संस्था होती। म्हणजे एकापेक्षा जास्त प्रतिनिधी उमेदवार जेव्हा मिळून एका जागी असतात त्याला एक संस्था म्हणतात किंवा एक संघ म्हणतात। अशाच प्रकारे अनेक प्रकारचे जे भिक्खू होते ते भिक्खू भगवान बुद्धाचा जो काही मार्ग होता, जो काही धम्म होता, या धम्माकडे खूप लोकांचा कल होता आणि लोकांना तो समजल्याच्या नंतर आवडत असे आणि लोकांना पटत असे की भगवान बुद्धाचा धम्म अंगीकारल्यामुळं स्वीकारल्यामुळं आपल्या जीवनाचं कल्याण होईल। त्यामुळं भगवंताकडे किंवा भगवंताच्या धम्माकडे अनेक लोकांचा कल होता। म्हणून जे काही भिक्खू होते हे भिक्खू दिवसेंदिवस बरेच संघ जे आहे हे संघ मोठा होऊ लागला। केवळ परिवर्ज्या स्वीकारल्याने परिवारजकाला संघाचे सभासदत्व लाभही नसे आणि अशाप्रमाणे आपण काल बघितलेलं आहे की फक्त परिवर्ज्या घेतली आणि भिक्खूमध्ये समाविष्ट झालं म्हणजे तो परिवारजकाला संघाचे सभासदत्व जे आहे ते लाभत नसत। संघाचं सभासदत्व लाभण्यासाठी किमान 10 वर्षाचा जो काळ आहे जे परिवर्ज्या घेतल्याच्या नंतरचा तर तो 10 वर्षाचा काळ लोटल्याच्या नंतर जे बी काही संघ होता किंवा जे काही संघाचे सभासद असतील त्या सभासदाकडून या परिवर्ज्या घेतलेल्या भिक्खूंना प्रश्न विचारत गेले आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर त्या भिक्खूने चांगलं दिलं तर त्यांना नंतर त्या संघामध्ये समाविष्ट करून घेत गेले। उपसंपदा स्वीकारल्यानंतर परिवारजक संघ सभासद बने आणि अशाप्रमाणे जो काही परिवारजक होऊन भिक्खू झालेला आहे तो व्यक्ती किंवा तो भिक्खू 10 वर्षे झाल्याच्या नंतर जेव्हा उपसंपदा ही पद धारण केल्याच्या नंतर किंवा उपसंपदेसाठी जे सभा बोलवली त्या सभेमध्ये सर्व काही भिक्खू पारित झालेला असेल तेव्हा ते संघ त्या भिक्खूला उपसंपदा देत असे आणि त्यानंतर भिक्खू संघामध्ये तो भिक्खू समाविष्ट होत असे। संघ ही स्वतंत्र संस्था होती आणि संस्थापकावर ती अवलंबून नव्हती आणि त्याप्रमाणे जे काही भिक्खू संघ होता ती संघ एक स्वतंत्र संस्था होती। म्हणजे कोणत्याही एका भिक्खूचं त्याच्यामध्ये चालत नसे किंवा त्याचा जे काही संस्थापक होता त्या संस्थापकावर सुद्धा ती अवलंबून नसे। ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभासदत्व देऊ शके आणि विनय नियमाला अनुसरण ती कोणाचेही सभासदत्व हिरावून घेऊ शके। म्हणजे अशा प्रकारची जी काही संस्था होती किंवा जे काही भिक्खू संघ होता तर या भिक्खू संघाला स्वतःचं एक अस्तित्व होतं आणि त्या स्वतःच्या अस्तित्वामुळं जर कोणाला असं वाटलं की भिक्खूला आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घ्यावं तर ते संघ त्या भिक्खूला समाविष्ट करून घेत असत आणि कधी असं वाटलं की या भिक्खूनं काही गलत केलेलं आहे तर या सभासदामधून त्यांची हकालपट्टी करावी
तर ते अशा प्रकारे हकालपट्टी किंवा त्यांना जे काही सभासदत्व असेल ते सदस्यत्व हे रद्द सुद्धा करण्याचा अधिकार त्या संघाला होता. भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा. आणि जे काही भिक्खू आहेत तर या भिक्खूंना फक्त सर्वांसाठी एकच नियम असा होता की तो म्हणजे भिक्षा. म्हणजे आपलं भिक्षापत्र घेऊन कोणत्याही एरियामध्ये जायचं, एरियामध्ये जाऊन जे बी भिक्षा आपल्याला मिळेल ते भिक्षावर आपलं जे काही परतपाड असेल किंवा जे काही जीवन असेल ते व्यतीत करणं. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे आणि भिक्षा घालणारा म्हणजेच उपासक. म्हणजे जे काही भिक्खू होता हा भिक्खू भिक्षा मागून आपली जे काही उदरनिर्वाह आहे ते उदरनिर्वाह करत होता. आणि या भिक्खूला जे लोक भिक्षा देत गेले ते सर्व लोक एक उपासक होते. उपासक म्हणजे आपल्यासारखे समजा एक साधारण माणसं. उपासकाची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती. आणि जे काही उपासक होते ज्याप्रमाणे भिक्खूचा एक संघ होता किंवा ते जे काही संघटित होते अशा प्रमाणे जे काही उपासक असतील या उपासकाची कोणतीही संघटना नव्हती किंवा ते संघटित होते असं काहीही नव्हतं. आणि संघात कोणालाही प्रवेश देताना संघ दीक्षा हा समारंभ करावा लागत असे. आणि अशाप्रमाणे त्या संघामध्ये जर कोणाला प्रवेश द्यायचा असेल, कोणत्या तरी एखाद्या समजा भिक्खू व्हायचा असेल तर तेव्हा जे काही संघ दीक्षा असते म्हणजे त्या संघामध्ये येण्याची जी दीक्षा असते ती दीक्षा त्या व्यक्तीला दिली जात गेली. आणि अशा प्रकारचा जो काही एक समारंभ एक उत्सव तयार करत गेले. संघ दीक्षेमध्ये संघ प्रवेश त्याचप्रमाणे धम्मप्रवेश या दोहोंचा अंतर्भाव होईल. परंतु ज्यांना धम्मप्रवेश हवा असेल परंतु संघप्रवेश करावायचा नसेल त्यांच्याविषयी वेगळी धम्मदीक्षा नसेल. आणि संघप्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे. आणि अशाप्रमाणे जो भिक्खू आपले जो काही या धम्मामध्ये प्रवेश केले जे काही भगवान बुद्धाचा धम्म होता या धम्मामध्ये जे लोक प्रवेश करत होते तर त्यामधून काही लोक त्या धम्म प्रवेश करून भिक्खू होत गेले. आणि काही लोक जे होते ते लोक मात्र धम्मामध्ये प्रवेश करत गेले परंतु संघामध्ये प्रवेश करत नसत. आणि ते संघामध्ये प्रवेश करत नसत म्हणजे ते एक तर कोण राहणार, श्रामणे राहतील, उपासक राहतील किंवा जे काही 10 वर्षाचा काळ जे काही आपला उपसंपदा जे करण्याच्या अगोदरचा काळ आहे या काळामध्ये ते राहत गेले. आणि धम्म प्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. आणि ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला त्यापैकी हे एक कारण होते. म्हणजे जे काही धम्म प्रवेश कोणाला जर करायचा असेल तर धम्म प्रवेश करण्यासाठी काही धम्मदीक्षा जी आहे तर हे धम्मदीक्षा काही म्हणजे मान्य म्हणजे काही आपल्या भगवान बुद्धांनी काढलेली नव्हती की कोणती तरी एखादी दीक्षा घ्यायला पाहिजे. जसं समजा इतर धर्मामध्ये असते की ते कोणत्या याची समजा दीक्षा घेतात, दीक्षा घेऊन काही दिवस त्याच्यामध्ये काहीतरी भजन काही ना काही करतात. तर अशा प्रकारे या आपल्या म्हणजे भगवंतांनी असं काहीही केलं नव्हतं. आणि त्याचमुळं ही जी गोष्ट होती ही गोष्ट एक गंभीर होती की जेव्हा लोकांना वाटलं तेव्हा त्यांनी धम्मदीक्षा घ्यावी आणि जेव्हा नाही वाटलं तेव्हा घेऊ नये. किंवा एखाद्या वेळेस धम्मदीक्षा घेतल्याच्या नंतर त्याला वाटलं तर आपण त्याच्यामधून बाहेर निघायचं. अशा प्रकारचे जे काही भगवान बुद्धाचे जे काही स्वातंत्र्य होतं आणि हे स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये काय झालं की जे काही भगवंताचा धम्म आहे हा धम्म ऱ्हास पावण्यामध्ये कमी होण्यामध्ये एक कारण ठरलं. आणि त्यामुळं कालांतराने भगवंताचा जो धम्म हा वाढायला पाहिजे होता तर ज्या गतीने वाढायला पाहिजे होता त्या गतीने न वाढता तो उलटा कमी होत गेला. या धम्मदीक्षाचे आपल्या या दीक्षा विधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शकेल. आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे 2 धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे. आणि अशाप्रमाणे जेव्हा जे काही दीक्षा विधी असेल किंवा जे काही धम्म आपल्याला स्वीकारायचं आहे तर त्यानंतर धम्म स्वीकारताना जे काही उपासक असेल ते उपासक एका धर्मामधून दुसऱ्या धर्मामध्ये किंवा दोन्ही धर्म एकदाच सुद्धा स्वीकारण्याची त्याला मुभा होती. आणि हे दोन्ही धर्म जेव्हा एकदा स्वीकारण्याची मुभा अशा लोकांना होती त्यामुळं काय झालं की हे कालांतराने गोष्ट वाईट बनली. आणि वाईट बनून जेव्हा लोक इकडे बी प्रवेश करू लागले आणि तिकडे प्रवेश करू लागले मग ना इकडं ना तिकडं आणि मग
कोणीकडेच नसल्या कारणानं तो फक्त आदर उदर होत गेलं आणि त्यामुळं भगवंताचा जो काही धम्म आहे हा कालांतराने लोप पावत गेला किंवा ऱ्हास पावत गेला. तथापि धर्मचरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षा पात्र हे एक होते. आणि अशाप्रमाणे जे काही धम्म लोप पावत चालला होता, जे काही भिक्खू असतील या भिक्खूची किंवा जे काही धर्मचारण करण्याच्या लोकांची जे काही आपली वाट चुकत होती किंवा जे काही धम्म मिळायला पाहिजे त्या धर्मानुसार चालायला पाहिजे तर त्याप्रमाणे जे लोक चलत नव्हते आणि त्यामुळं अशा उपासकाला मार्गावर आणण्यासाठी एकच साधन होतं आणि तो म्हणजे भिक्षा पास, म्हणजे सर्वांना मिळून भिक्षा मागायची आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. या संबंधीचे अंगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत आणि या नियमाशिवाय भिक्खूचे दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता. आणि अशाप्रमाणे जर एखादा भिक्खू झालेला आहे आणि भिक्खू झाल्याच्या नंतर त्या भिक्खूनं समजा काही गलत केलं असेल, काही एखादा आचरण गलत केलेलं असेल, जे काही नियम दिलेले असतील ते नियम पाळलेले नसतील तर अशाबद्दल जर एखाद्या उपासकाला समजा कळालं तर त्या उपासकाने त्या भिक्खूच्या विरोधामध्ये कंप्लेंट किंवा जे काही तक्रार करायची असेल तर तो उपासक तक्रार करू शकत होता. अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि त्याने ती पडताळून पाहिल्यानंतर विनय पिटकातील तत्वसंबंधीच्या नियमाला पुष्टी जोडून अशा प्रकारचे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध या सदरात सामील होत असे. आणि अशा प्रकारे समजा एखाद्या उपासकानं एखाद्या भिक्खूबद्दल तक्रार केली आणि तक्रार ते बुद्धाकडे गेली. बुद्धाकडे गेल्याच्या नंतर बुद्ध हे जे काही तक्रार आहे ते तक्रार पूर्ण पडताळून पाहत गेले की नेमकं काय खरं आहे, नेमकं काय खोटं आहे. आणि जे काही भिक्खूनं अपराध केला असेल, नियम मोडला असेल तर ते मोडला की नाही मोडला, हे खरं आहे की खोटं आहे. तर अशा बदलचं भगवान बुद्ध पडताळणी करत गेले आणि पडताळणी केल्याच्या नंतर ते जे काही नियम असेल तर त्या नियमाला अंगू धरून, म्हणजे जे काही समजा एखादा नियम मोडल्याच्या नंतर ज्याप्रमाणे त्यांना शिक्षा होती त्या नियमासारखी शिक्षा किंवा आचरण किंवा संघाविरुद्ध केलेला जे काही अपराध होता ते त्यांच्या सदरात अशा प्रकारचे काही लोक सामील होत गेले किंवा जे काही नियम होता तर ते नियम त्याच्यामध्ये सामील होत गेला आणि त्याच्याप्रमाणे त्या भिक्खूला आचरण करावं लागत गेलं. म्हणजे आपण चुकल्याच्या नंतर भगवान बुद्धानं जे बी काही शिक्षा सांगितलेली असेल की जसं काही समजा भिक्खू यामधून हकालपट्टी करणं किंवा एखाद्या विहारामधून हकालपट्टी करणं, तर अशा प्रकारची जी काही शिक्षा चांगली होती त्या शिक्षेला समोर जावं लागत गेलं. आणि विनय पिटक हे याच्यामध्ये जे काही भगवान बुद्धानं भिक्खूला जे काही नियम सांगितले होते ते सर्व नियम जे काही त्रिपिटक होतं, ज्या त्रिपिटक मधून हा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ सारांश मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळा काढला. तर त्या त्रिपिटक मधला एक पिटक म्हणजे विनय पिटक, या विनय पिटक मध्ये लिहिलेलं आहे की म्हणजे भगवंताने लिहिलेलं आहे की त्या भिक्खूला काय म्हणजे कसे त्यांना आचरण करावं, कशी शिक्षा त्यांना देण्यात यावी, हे सर्व काही लिहिलेलं आहे. आणि विनय पिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारीचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे. आणि जे काही त्रिपिटक आहे त्या त्रिपिटक मधला एक भाग म्हणजे विनय पिटक, तर विनय पिटक मध्ये फक्त जे काही शिष्य असतील, जे काही भिक्खूगण असेल, जे काही भिक्षू असतील ते यांच्यासाठी नियम हे सर्व त्याच्यामध्ये बनवलेले आहेत. आणि भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता. आणि अशा प्रकारे जे काही भिक्खू असेल किंवा उपासक असतील यांच्यामधला अशा प्रकारचा फरक भगवान बुद्धांनी निर्माण केलेला होता. त्यानंतर भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म. बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात. अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही, परंतु त्यांना जर उत्तर द्यायचे असेल तर ते असे: बौद्ध धम्म हाच खरा खुरा धम्म आहे आणि ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी आपली धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे. आणि अशाप्रमाणे जे काही म्हणजे लोक असे टीका करत गेले की जो काही बुद्धाचा धम्म आहे तर हा धम्मच नव्ह, हे धम्म आचरण केल्याच्या नंतर काहीही फायदा नाही, अशा प्रकारचे काही लोक टीका करत होते. आणि खरं पाहिलं तर असे जे काही लोक टीका करतात ते या टीकेकडे आपण लक्ष दिलं नाही पाहिजे.
कोण काय बोलतो याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही पाहिजे. आणि कदाचित आपल्याला जर उत्तर द्यायचीच गरज पडली तर त्या ठिकाणी फक्त एकच उत्तर दिलं पाहिजे की जर भगवान बुद्धाचा धम्म हा जर चांगला नसेल तर याचा अर्थ तुला धम्म समजलाच नाही आणि तुला धम्म काय आहे हे माहितीच झालं नाही. त्यामुळं तू धम्म काय आहे याच्याबद्दलची तुझ्या मनात जे काही कल्पना असेल, जे काही व्याख्या असेल तुझ्या मनामध्ये, ती प्रथम तू सुधार. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही चांगली कर, तुझे जे काही धम्माबद्दलची जे काही व्याख्या आहे ती व्याख्या तू चांगली कर, असं फक्त एवढं आपण त्याला म्हणू शकतो. आणि दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाही. ते असे म्हणतात बौद्ध धर्म हा केवळ भिक्खूंनी पाळायचा धर्म आहे, सामान्य माणसाशी त्यांचा संबंध नाही आणि बौद्ध धर्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले पाहिजे. त्यानंतर दुसरे जे काही लोक आहेत ते अशा प्रकारे सुद्धा टीका करतात की जे काही बुद्धाचा धम्म आहे हा धम्म फक्त भिक्खूकरिता आहे, म्हणजे फक्त भिक्षूसाठीच आहे, बाकी उपासकासाठी नाही किंवा कोणत्याही कोणासाठीही नाही. परंतु असा जो काही लोक टीका करतात तर या टीकेला म्हणजे असं म्हणतात समजा की जे काही उपासक असतील किंवा जे काही बाकी आम लोक असतील तर या लोकांना या धम्मापासून बाहेर ठेवलं पाहिजे, अशा प्रकारे सुद्धा ते लोक म्हणतात. आणि भगवान बुद्धाच्या संवादात भिक्खूचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूचा धम्म होय या टीकेला बळकटी येते. आणि ज्याप्रमाणे लोक टीका करतात तर त्या टीकेला महत्व बी थोडंसं असं निर्माण होते की भगवान बुद्धानं जेव्हा जेव्हा धम्म सांगितला तर तेव्हा तेव्हा तो धम्म फक्त भिक्खू याला अनुसरूनच सांगितला, उपासकाला अनुसरून नाही सांगितला, तर फक्त भिक्खूला अनुसरून सांगितला. त्याच्यामुळं खरंच भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा फक्त भिक्खू पुरताच मर्यादित आहे का, अशा प्रकारची सुद्धा शंका उत्पन्न होते. किंवा जे लोक म्हणतात की फक्त ते भगवान बुद्धाचा जो धम्म आहे हा धम्म फक्त भिक्खूसाठीच आहे, तर हे कधी कधी खरं बी वाटू शकते. म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरुरी आहे. भिक्खूचा आणि उपासकाचा धम्म समान होता काय, किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही अशी वस्तुस्थिती आहे काय. म्हणून जे काही भिक्खू असतील आणि जे काही उपासक असतील तर यांच्यासाठी धम्म समान होता काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही, म्हणजे भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे ते फक्त भिक्खूलाच बंधनकारक आहे, उपासकाला नाही, अशी वस्तुस्थिती आहे काय. भगवान बुद्धाने आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केलेली आहेत, म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत, उपासकासाठी नाही. परंतु असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धाने जे शिकवले ते दोघांनाही लागू पडणारे आहे. म्हणजे जो काही अशा प्रमाणे शंका निर्माण होतात की जे काही भगवान बुद्धानं वारंवार फक्त संघाचंच नाव त्या आपल्या धम्मामध्ये घेतलेलं आहे, म्हणून धम्म फक्त संघासाठीच आहे का. परंतु संघासाठीच फक्त भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा धम्म नाही. त्यामुळं जो काही भगवान बुद्धाचा धम्म आहे हा भिक्खूसाठी सुद्धा आहे आणि उपासकासाठी सुद्धा आहे. पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 पारमिता यांचा उपदेश करताना बुद्धाच्या मनात उपासक होते हे त्या त्रयीच्या स्वरूपावरून लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे. आणि जे काही भगवान बुद्धानं जे काही त्रयीच्या स्वरूपात जे काही धम्म सांगितलेलं आहे तर त्यामध्ये जे काही पंचशील असेल, जे काही अष्टांग मार्ग असेल किंवा जे काही 10 प्रकारच्या पारमिता सांगलेल्या आहेत तर त्या पारमिता भिक्खूसाठी सुद्धा लागू होत्या आणि उपासकासाठी सुद्धा लागू होत्या, हे भगवान बुद्धाच्या या धम्मावरून कळते. आणि जे सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरुरी नाही. म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म खरंच भिक्खूसाठी सुद्धा होता आणि उपासकासाठी सुद्धा होता. तर हे कुठल्याही प्रकारे समजा खरं दाखवायची किंवा खरं हे करण्याची गरज नाही, सिद्ध करण्याची गरज नाही, तो होता. आणि ज्यांनी गृहत्याग केला नाही, जे क्रियाशील गृहस्थी जीवन जगत आहे त्यांना पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहे. गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूच्या हातून या त्रयीचे उल्लंघन होणे संभवनीय नाही, ते संभवनीय आहे गृहस्थाच्या बाबतीत. म्हणजे जे काही पंचशील असेल, अष्टांगिक मार्ग असेल किंवा जे काही 10 प्रकारच्या पारमिता असतील तर ते पारमिता भिक्खूला सुद्धा बंधनकारक होत्या, म्हणजे भिक्खूनी सुद्धा मानायच्या होत्या आणि उपासकांनी सुद्धा मानावायच्या होत्या.
फक्त फरक यामध्ये एवढाच आहे की हे पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 जे पारामिता होत्या, हे पारामिता भिक्खू संघाला पाळणं अनिवार्य होतं आणि जे काही उपासक होते या उपासकाला पाळणं हे अनिवार्य नव्हतं, तर त्यांनी फक्त पाळावे. जर त्यांचं जीवन कल्याणकारक करायचं असेल तर त्यांना पाळावे, अशा प्रकारचं फक्त एक भगवान बुद्धाने धम्मा सांगितलेला आहे. पण त्यांना कुठल्याही प्रकारची अशी आट नव्हती की त्यांनी पाळलाच पाहिजे. भगवान बुद्धाने आपल्या धर्म उपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांना उद्देशून असला पाहिजे. आणि जो काही भगवान बुद्धानं जो काही धर्म उपदेश जेव्हा सुरू केला, जेव्हा सुरुवातीला जेव्हा भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली, तर ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर भगवान बुद्धानं भिक्खू संघ तयार केलाच नव्हता, कोणी भिक्खूच नव्हतं भगवान बुद्धापाशी. मग तेव्हा जो भगवान बुद्धाने जे काही धम्म तयार केला, तर हा धम्म कोणासाठी तयार केला असेल? तेव्हा भिक्खूच नव्हते, मग तेव्हा कोण होते? फक्त उपासक होते. मग त्या उपासकासाठीच केला असेल ना. तर त्यामुळं जे काही सुरुवात आहे, तर ही सुरुवात भगवान बुद्धाने उपासकासाठीच केली होती. परंतु कालांतराने त्या उपासकाचे जे काही उपासक होते त्या उपासकाला भगवान बुद्धाचा धम्म आवडला, पसंत आला आणि पसंत आल्याच्या नंतर त्यांनी आपण होऊन त्या भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सामील झाले आणि त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्याच्या नंतर तो भिक्खू झाले. तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धम्मावरील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावाही आहे. आणि अशाप्रमाणे जर लोक काही टीका करत असतील तर या टीकेवर आपण एवढ्याच गोष्टीवर थांबून चालणं जमणार नाही, तर त्यासाठी काही महत्वाचा पुरावा सुद्धा आहे आणि त्याबाबत खालील प्रवचनाचे लक्ष पुरवावे. आणि त्यासाठी जे हे पुरावा आपल्याला जर बघायचा असेल तर त्या ठिकाणी जे भगवान बुद्धाने एक वेळेस प्रवचन दिलं होतं ते प्रवचन आपण समजून घेतलं पाहिजे. एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथ पिंडकातल्या जेत वनरामात राहत असताना धम्मिक आणि इतर 500 उपासक त्यांच्याकडे गेले. अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि भगवंताला उद्देशून म्हणाला. म्हणजे एक वेळेस आपण बघितलेलं आहे, एक वेळेस जेव्हा भगवान बुद्ध हे श्रावस्ती नगरामध्ये जे काही अनाथ पिंडकाचं जेत वनाराम जे होतं तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध राहायला होते. आणि त्या ठिकाणी असताना एक धम्मिक नावाचा जे काही परिवारजक होता, तर या परिवारजकानं आपले सोबत असलेले 500 उपासक म्हणजे त्या धम्मिकचे 500 उपासक घेऊन ते भगवान बुद्धाकडे जेव्हा भेटायला गेला होता. आणि भगवान बुद्धाकडे भेटायला गेल्याच्या नंतर भगवान बुद्धाच्या समोर जे आसन होते त्या आसनावर तो आरूढ झाला, बसला. आणि बसल्याच्या नंतर भगवंताला तो म्हणाला की भगवान, गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता? म्हणजे त्या धम्मिकानं भगवान बुद्धाला विचारलं की जे काही भिक्खू आहेत आणि त्याचप्रमाणे जे काही गृहस्थ उपासक आहेत, तर अशा दोघांसाठी आपल्या जीवनामध्ये प्रगती करण्यासारखा आचार म्हणजे जे काही भगवान बुद्धाचा जो काही धम्म असेल तर तो धम्म कोणता, म्हणून तो धम्मिक विचारतो. इथे भिक्खूसह बसलेल्या उपासकाला ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या. आणि त्यानंतर तो धम्मिक असा सुद्धा म्हणला की येथे जे काही भिक्खू बसलेले आहेत तर या सर्व भिक्खूला चांगलं ऐकू द्या, समजून घेऊ द्या, त्यासाठी तुम्ही ते सांगायला पाहिजे, तुम्ही सांगा. तेव्हा भगवंत म्हणाले, ऐका भिक्खू हो, कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमाचं पालन करा. दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका. त्यापूर्वीच योग्यवेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो. त्यानंतर भगवान बुद्धानं त्या ठिकाणी भिक्खूला काय सांगितलं की दुपार झाल्याच्या नंतर भिक्षासाठी आपण भ्रमण केलं नाही पाहिजे, म्हणजे भिक्षेसाठी नगरामध्ये आपण गेलं नाही पाहिजे. आणि त्यापूर्वी योग्य वेळी म्हणजे दुपारच्या पहिलेच आपण योग्य वेळी भिक्षा गोळा केली पाहिजे. आणि जे काही अवेळी येणारा एखादा अतिथी असते, म्हणजे उदाहरणासाठी बघा, आपण एखाद्या पहिल्या जमान्यामध्ये म्हणत गेले बघा की सायंकाळचं जर समजा कोणाला कुठं जायचं असेल ना, तर जाताना ते म्हणत गेले की ज्याच्या घरी आपण चाललो त्याच्या पिठामध्ये पाणी पडण्याच्या आत आपण त्याच्या घरी जायला पाहिजे होतं. मी आता बरेचसे असं ऐकलेलं आहे, म्हणत गेले लोक पहिले. आता कोणी म्हणत नाहीत, कारण आता असं झालं की गाडीवर बसले की काय म्हणतात ते 10 मिनिटात 1 तासात आपण त्याच्या घरी पोहोचायलो. पण पहिल्या गाड्या होत्या आणि गाड्यांना टायमिंग बघून ते गाड्यानं जात गेले. त्यामुळं पहिले लोक असे म्हणत गेले की आपण ज्याच्या घरी चाललो त्याच्या घरी
त्याच्या पिठामध्ये पाणी पडण्याच्या आत आपण त्याच्या इथे गेलो पाहिजे, म्हणजे त्या माणसाची गैरसोय होणार नाही आणि आपली बी गैरसोय होणार नाही. आणि तसं जर समजा पिठाचं अगोदर जर पाणी पडलं तर त्यानं फक्त मोजके आपल्या 2-3 माणसाचा स्वयंपाक केलेला असते आणि मग पाहुणा आला की मग म्हणतो आला आता मी मुळावर हे पाहुणा, आता डबल मला स्वयंपाक करावा लागते. तर अशा प्रकारची जी काही गत होती, तर अशाच प्रमाणे भगवान बुद्ध सांगतात की अवेळी येणारा अतिथी हा पाशात गुरफटतो, त्यामुळं वेळेला गेलं पाहिजे, भिक्षा मागण्यासाठी वेळेला गेलं पाहिजे. म्हणजे त्या काळी सरासरी सकाळचा स्वयंपाक हा 9-10 वाजता बनते आणि त्यावेळेला आपण भिक्षा मागण्यासाठी गेलो पाहिजे. जेव्हा 9-10 वाजता स्वयंपाक बनला, 11-12 वाजेपर्यंत लोकांचे जेवण झाले आणि त्यानं पूर्ण आपलं ते काय म्हणतात ते भांडे पिंडे असतील सगळे धुवून ठेवलं, त्यांचा स्वयंपाक पूर्ण संपला आणि त्याच्यानंतर जर आपण त्याच्या इथे गेलो तर मग जो भिक्षा देणार त्याच्या मनात आहे तरी पण सुद्धा ते भिक्षा देऊ शकत नाही, त्यामुळे बी त्याला पाप लागेल. आणि एखादा भिक्खू आहे हे बी त्याच्या इथे गेल्यामुळं त्याच्या इथून वापस येईल, त्याचं बी त्या माणसाला पाप लागेल. तर अशा प्रमाणे योग्य वेळी आपण भिक्षा मागायला जायला पाहिजे असं भगवान बुद्ध सांगले. त्यानंतर अन्न भिक्षा मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श या संबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. आणि यानंतर आपण जेव्हा भिक्षा मागण्यासाठी गेलो किंवा भिक्षा मागण्याच्या साठी आपण जात असताना जे काही आपल्या मनामध्ये मोहित करणारे जे काही गोष्टी आहेत, जे काही रूप असते, काही गंध असते, मध्ये कधी रूप आपल्याला मोहित करते, तर कधी एखादा गंध आपल्याला मोहित करते, कधी कोणाचे शब्द आपल्याला मोहित करतात, तर कधी कोणाची रुची आपल्याला मोहित करते. तर अशा प्रकारचे जे काही गोष्टी असतील तर हे मोहितपणा आपण आपल्या अंगामधून आपल्या मनामधून काढून टाकला पाहिजे आणि नंतर भिक्षा करायला गेलो पाहिजे. भिक्षा मिळता क्षणी एकटे मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजे बाह्य पदार्थामध्ये न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा. आणि त्यानंतर जेव्हा आपण भिक्षेसाठी गेलो, भिक्षा आपल्याला मिळाली, तर भिक्षा मिळाल्याच्या नंतर तिथून लगेच आपण मागं फिरलं पाहिजे. म्हणजे त्या वस्तीमध्ये आणखी काय आहे का हे बघाव का, एखादं दुकान आहे का हे बघाव का, याच्यामध्ये आपला वेळ घातला नाही पाहिजे किंवा याच्यावर आपलं मन गेलं नाही पाहिजे. तर जशी भिक्षा मिळाली तसंच आपण मागं फिरलं पाहिजे आणि मागं फिरून एखादी अशा ठिकाणी जाऊन बसलं पाहिजे की ज्या ठिकाणी एखादं झाड असेल किंवा एखादं खुल्लं समजा वातावरण असेल, अशा ठिकाणी बसलं पाहिजे. ज्या ठिकाणी माणसाची वस्ती नसेल अशा ठिकाणी आपण बसलं पाहिजे आणि असं त्या ठिकाणी बसून जे काही आपलं चित्त आहे तर हे चित्त स्थिर केलं पाहिजे. धर्मशील लोकांशी बोलताना हे भिक्खू हो, भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या. आणि त्यानंतर भगवान बुद्धानं आपल्या भिक्खूंना हे सांगितलं की एखादा धर्मशील माणूस असेल की म्हणजे त्याला धर्माची जे काही शील असेल किंवा धर्माची काही माहिती असेल एखाद्या व्यक्तीला, तर अशा व्यक्तीला बोलताना आपण जे काही भाषण देत असेल, काही बोलत असेल, तर त्या बोलण्यामधून फक्त धम्म हाच आपला आशय असला पाहिजे किंवा आपण ज्याच्यावर बोलतो तो फक्त धम्मच आहे असंच असलं पाहिजे. म्हणजे वेगळं दुसरं काहीतरी बोलायचं नाही पाहिजे. ज्याप्रमाणे समजा आता एखाद्या बार आपल्याकडे काही माणसं येतात आणि काही माणसं आल्याच्या नंतर ते इकडच्या तिकडच्या काय म्हणतात उच्चपती हे ते काढत बसतात, हे तिकडचं बरं आहे का, मग तिकडं काहीतरी झालं होतं, असं झालं होतं, तसं झालं होतं. तर हे अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी न काढताना फक्त आपलं जे काही धम्म आहे म्हणजे आपण जे त्याला सांगायलो त्या सांगण्यामुळं त्याच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, एवढंच फक्त आपण सांगणं असलं पाहिजे. भिक्षा आपली राहती खोली, बिछाना, पाणी, स्नान ही केवळ साधने आहेत, याहून त्यांना अधिक महत्व नाही असे माना. आणि त्यानंतर भगवान बुद्धानं आपल्या भिक्खूंना असं सुद्धा सांगितलं की जे काही आपण भिक्षा मागतो, जे काही आपण एखाद्या खोलीमध्ये राहत असेल, जे काही एखाद्या विहारात राहत असेल, जे काही साधा एखादा आपला बिछाना असेल, जे काही आपलं पिण्याचं पाणी असेल किंवा जे काही दररोज आपण आंघोळ करत असतो, तर हे फक्त एक साधन आहे, परंतु याला अति महत्व दिलं नाही पाहिजे. म्हणजे अति महत्व त्याला द्यायचं नाही म्हणजे मला आंघोळ करावंच लागते, मला भिक्षा केलीच पाहिजे. भिक्षा म्हणजे जेवण, हे जेवण कशासाठी असते, फक्त आपल्या शरीराची ऊर्जा निर्माण करण्यासाठी, शरीर आपलं जिवंत राहिले पाहिजे यासाठी ऊर्जा निर्माण केली पाहिजे. आणि अशा प्रकारे ऊर्जा निर्माण करायची असेल तर एखाद्या दिवशी समजा कोणत्या परिस्थितीनुसार समजा आपल्याला एखाद्या दिवशी जेवण नाही मिळालं
तरी त्याला महत्व तेवढं नाही द्यायचं की मला जेवण नाही मला भेटलं, मला जेवण नाही भेटलं, आता कसं होईल, काय होईल, कसं होईल. तर असा विचार माणसाला नाही केला पाहिजे. कारण तर दुसऱ्या दिवशी एक दिवस आड करून जरी जेवण भेटलं आणि ते जरी जेवण केलं तरी आपल्या शरीराला जेवढी ऊर्जा पाहिजे ती ऊर्जा आपल्याला मिळू शकते. त्यामुळे याला जास्त महत्वाचं असं स्थान दिलं नाही पाहिजे. या गोष्टीचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही त्याचप्रमाणे सदैव निष्कलंक राहते. म्हणजे अशा प्रमाणे जे काही भिक्षा असेल, जे काही आपली राहती खोली असेल, बिछाना असेल, पाणी असेल, स्नान असेल, तर याला जे काही महत्वाचं स्थान एखादा न देणार, जे काही एखादा भिक्खू देत नसेल तर ते भिक्खू म्हणजे जे काही एखादं कमळाचं फूल किंवा कमळाचं जे काही पान आहे, कमळ हे चिखलातून उगते आणि पाण्यातून बाहेर निघते, तरीही पण त्याच्या पाण्याला त्याच्या जे काही पान आहे त्या पानाला ना चिखल स्पर्श करू शकते आणि नाही ते पाणी स्पर्श करू शकतो. त्या कमळाचं पान बघा, एखाद्या बार तोडलं ना आपण, तर तोडल्याच्या नंतर बी समजा त्या पाण्यात बुडवलं आणि काढलं तर त्याच्यावर एकही थेंब आपल्याला पाण्याचा दिसणार नाही. आणि अशाच प्रकारे भिक्खूचं सुद्धा आहे, भिक्खू कधीही कलंकित होत नाही जर अशा प्रमाणे आपल्या मनामध्ये त्यांनी मांडलं तर. आता उपासकांना प्रगती पथावर नेणाऱ्या आचार्यासंबंधी मी बोलतो. आणि त्यानंतर एवढं बोलल्याच्या नंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की जे काही उपासक असतील, म्हणजे आताबद्दल भिक्खू बद्दल सांगितलं होतं, आतापर्यंत भिक्खू बद्दल भगवंताने सांगितलं, आता या उपासकाबद्दल सांगतात की उपासकानं आपल्या जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचं असेल किंवा आपलं जीवन प्रगती पथावर न्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा मी काही सांगतो आहे. हत्या करू नका, मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका आणि सबळ दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्याची हिंसा करू नका आणि सकल प्राणी मात्रावर दया करा. म्हणजे उपासकासाठी भगवान बुद्धानं काय सांगितलं की कुणाची हत्या करायची नाही किंवा एखादा जर कदाचित काही ना काही समजा एखादा त्या माणसानं अपराध केला तर कितीही मोठा अपराध केला तर त्याला मृत्यूची शिक्षा देऊ नका तुम्ही. आणि त्यानंतर जे काही सबळ असतील, काही दुर्बळ असतील, म्हणजे जे काही कीटकनाशक असतील आणि किंवा जे प्राणी असतील, पक्षी असतील, तर अशा प्रकारचे कोणतेही जीव असो त्या जीवाची हिंसा आपण नाही करायला पाहिजे. आणि सर्व प्राणी मात्र, सर्व जे काही किडे मुंगे असतील, त्याच्यानंतर जे काही प्राणी पक्षी असतील आणि माणसं असतील, या सर्वांवर आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे. कोणीही उपासकाने बुद्ध्या चोरू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये आणि दुसरे देतील तेवढेच घ्यावे. आणि अशा प्रमाणे एखादी जी काही वस्तू असेल तर त्या उपासकानं त्या वस्तूची कधीही चोरी नाही केली पाहिजे. आणि त्याचबद्दल दुसऱ्याला सुद्धा कोणाला सांगितलं नाही पाहिजे चोरी करण्याबद्दल. आणि अशा प्रकारे दुसऱ्याला समजा कोणी आपल्याला देत असेल तर त्यानं जेवढं दिलं तेवढंच आपण घेतलं पाहिजे. उपभोग ही अग्निकर्ता समजून त्यापासून दूर राहा. ब्रह्मचारी हे शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीची व्यभिचार करू नका. आणि अशा प्रमाणे जे काही उपभोग असेल तर हे उपभोग घेणं म्हणजे एक अग्निकर्ता, जे काही एखादा मोठा भडका अग्नी आहे समजा, ते अग्नीच्या जवळ आपण जाऊ शकतो का? जवळ जरी गेलो तर आपण करपल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचप्रमाणे उपभोग आहे, त्यामुळे त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. राजगृही अथवा चव्हाट्यावर थांबू नका किंवा तिथे खोटे भाषण करायला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. म्हणजे त्यानंतर सदैव पाळण्यासाठी एक निर्बंध भगवान बुद्धानं काय सांगितला की जे काही राजगृह असेल किंवा जे काही चव्हाटा असेल तर अशा ठिकाणी आपण थांबलं नाही पाहिजे. म्हणजे खुल्या रस्त्यामध्ये आपण थांबलं नाही पाहिजे. जे काही एखादा चौक असेल, बाहेर रोडवर असेल तर अशा ठिकाणी आपण थांबलं नाही पाहिजे. आणि जे काही ब्रह्मचर्य म्हणजे जे काही अनेक विचारापासून अलक्त राहण्याचे जे काही आपले विचार आहेत, हे विचार आपण समजा एखाद्या वेळेस नाही जरी बाळगले तरीही जे काही दुसऱ्याला समजा तशा प्रकारची कोणती अनुज्ञा देऊ नका. हे निर्बंध म्हणजे आपल्यासाठी पाळणंच आवश्यक आहे असं भगवान बुद्धानं सांगितलं की कुठेही उभं राहायचं नाही किंवा जे काही एखादं उभं राहण्यासाठी कोणी जर प्रोत्साहन म्हणजे कोणाला प्रोत्साहन सुद्धा देऊ नका असं भगवान बुद्धानं सांगितलं. त्यानंतर मद्यपान करू नका.
दुसऱ्याला मद्य पाजू नका, मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका, हा निर्बंध सदैव पाळा. आणि मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा. म्हणजे यानंतर भगवान बुद्धानं काय सांगितलं की तुम्ही स्वतः मद्यपान केलं नाही पाहिजे. म्हणजे जे काही गुंगी आणणारे औषध आहेत असे कोणतेही औषध आपण घेतले नाही पाहिजेत किंवा दुसऱ्याला सुद्धा दिले नाही पाहिजेत. काही जरी झालं तरी दुसऱ्याला सुद्धा दिले नाही पाहिजेत. आणि अशा प्रमाणे जे काही निर्बंध असतील म्हणजे गुंगीचं औषध न घेण्याचं किंवा जे काही दारू असेल, जे काही नशा येणारे जे काही पदार्थ असतील अशा पदार्थाचं आपण सेवन कधीच नाही केलं पाहिजे. आणि अशा प्रमाणे जर सेवन कोण केलं तर त्याचं जे जीवन आहे तर ते जीवन पूर्ण उन्मत्त होतो असं भगवान बुद्ध सांगतात. मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापाचरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापात प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून, त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. म्हणजे भगवान बुद्ध सांगतात की जे काही नशिले पदार्थ असतात, जे काही ज्याच्यापासून नशा तयार होते, असे काही दारू असेल, जे बी काही चरस गांजा जे बी असेल, तर असे जे लोक घेतात, जे लोक त्याचं प्राशन करतात, तर ते असे लोक आपण स्वतःच जीवन खराब करतात. पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये पापाचं घडा भरवतात तर भरतात, परंतु जे काही आपल्या जवळचे काही नातेवाईक असतील, जे काही मित्रपरिवार असेल, तर यांना सुद्धा तो पापी बनवतात. आणि त्यामुळं आपणही आपल्या जीवनामध्ये उन्माद बनतो आणि आपण दुसऱ्याला सुद्धा उन्माद बनवतो. त्यामुळं हा जो काही मूर्खाचा स्वर्ग म्हणतात, म्हणजे कोणी कोणी म्हणतात बघा की मी दारू पिल्याच्या नंतर मला स्वर्गात गेल्यासारखं वाटते किंवा खूप चांगलं वाटते, तर हा मूर्खाचा स्वर्ग आहे. आणि अशा मूर्खाच्या स्वर्गापासून आपण दूर राहिलं पाहिजे. हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्याभिचार यापासून परावृत्त राहा. म्हणजे कधी कोणाची हिंसा नाही करायची, कधी चोरी नाही करायची, कधी असत्य भाषण नाही बोलायचं, आणि कधी दारू नाही पियायची, कोणते नशिले पदार्थ घ्यायचे नाहीत. आणि त्याप्रमाणे जे काही व्याभिचार असेल, हे व्याभिचार सुद्धा कधी आपल्या जिंदगीत केला नाही पाहिजे. सप्ताह मागून सप्ताह उपवासाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलाचे पालन करा. म्हणजे जे काही हत्याचे हत्या, म्हणजे जसं काही दिवसाच्या मागून दिवस जात राहतील, आणि त्याप्रमाणे उपवासानं आपलं जे काही व्रत असेल ते व्रत ग्रहण केलं पाहिजे. आणि जे काही श्रद्धामय अंतकरण आहे, तर त्या श्रद्धामय अंतकरणानं आपण अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे. प्रातकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपवासात व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिकूंना अन्न आणि पेय द्या. म्हणजे सकाळी सकाळी असताना त्यावेळेस जर एखादं आपलं श्रद्धामय जे एखादं चित्त समजा आपलं निर्माण झालेलं असेल किंवा उपवासात व्रत स्वीकारलेलं असेल, त्यावेळेस सकाळी सकाळी भिकूंना आपण अन्न वगैरे किंवा पाणीच तरी कमीत कमी, समजा कोणाच्या इथं अन्न नाही आहे समजा, तर कमीत कमी 1 गिलास पाणी तरी त्यांना दान म्हणून आपण दिलं पाहिजे. आपल्या आई बापाचा सन्मान राखा आणि उपजीविका सन्मानगारे करा. असा एकनिष्ठ उपासक आणि दिव्य जगात प्रवेश करील. यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघाचा समान आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्धानं सांगितलं की आपले आई वडील असतील, ते यांचा आपण आपल्या जीवनामध्ये सन्मान केला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे जे काही भिक्खूला भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जे काही धम्म आहे, धम्म त्या भिक्खूच्या कामाचा आहे, त्याप्रमाणे अशाप्रमाणे उपासकाच्या सुद्धा भगवान बुद्धाचा धम्म हा कामी येते. त्यामुळं तुम्ही उपासक आणि भिक्खू हे एक समान आहेत, हे सर्वांनाही दोघांनाही नियम पाळले पाहिजे असे भगवान बुद्ध म्हणतात. परंतु त्या दोघांकडून आचारावयाच्या निर्बंधात फरक आहे. परंतु भगवान बुद्धानं सांगलं की भिक्खूसाठी सुद्धा आणि उपासकासाठी सुद्धा हा म्हणजे दोघांनाही हा नियम पाळला पाहिजे. परंतु भिक्खूला तो निर्बंध होता आणि उपासकाला पाळण्यासाठी निर्बंध नव्हता. भिक्खूला 5 व्रते अनिवार्य आहेत. म्हणजे भिक्खूसाठी जे काही 5 व्रत सांगलेले आहेत भगवान बुद्धांनी, ते अनिवार्य आहे, म्हणजे ते पाळलेच पाहिजे. अगर नाही पाळले तर तो भिक्खूपणामध्ये राहणार नाही, भिक्खूमधून त्याची हकालपट्टी होईल किंवा काय म्हणजे सजेचा पात्र होईल.
आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. दुसऱ्याने न दिली दुसऱ्याची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. आणि स्त्री सुखापासून प्रावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते. आणि उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. म्हणजे अशा प्रकारे 5 जे निर्बंध आहेत ते भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत की आपण कुणाची हत्या करणार नाही किंवा दुसऱ्याची कोणाची मालमत्ता आहे ते मालमत्ता आपण हिसकावून घेणार नाही किंवा कधी असत्य भाषण करणार नाही. आणि जे काही स्त्री सुख आहे यापासून आपण दूर राहील. आणि जे काही उन्मादक पेय असतील ते पेय मी माझ्या जीवनात कधी पिणार नाही. असे 5 निर्बंध भिक्खूसाठी निर्बंधच आहेत, म्हणजे त्यांनी पाळलेच पाहिजे. हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत. म्हणजे भिक्खूंना निर्बंध आहे म्हणजे त्यांनी पाळलेच पाहिजेत. आणि उपासकाला मात्र बंधनकारक आहे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचे जर कल्याण करायचं असेल तर ते बंधने पाळली पाहिजे. फरक आहे तो एवढा की भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनुलंघनीय व्रतासारखे आहेत. उलट पक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य म्हणून त्याने व्रतासारखे आहे. उलट पक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे परिपालन स्वेच्छेने करायचे असते. म्हणजे हे जे काही निर्बंध सांगितलेले आहेत हे निर्बंध भिक्खू संघानं हे पाळलेच पाहिजेत. पाळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु उपासकासाठी जर म्हणलं तर उपासकासाठी ते फक्त कर्तव्य आहे. आणि कर्तव्य आहे त्यामुळं त्याने आपलं कर्तव्य आहे म्हणून पाळलं पाहिजे. याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे 2 फरक आहेत. आणि याच्या शिवाय सुद्धा या दोघांमध्ये 2 प्रकारचे फरक आहेत असे भगवान बुद्ध सांगतात. भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही, उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते. म्हणजे भिक्खूला कोणत्याही प्रकारची कमाई करता येत नाही किंवा काही खाजगी मालमत्ता आहे हे मालमत्ता आपल्या जवळ ठेवता येत नाही. मात्र उपासकाला जेवढी म्हणलं तेवढी संपत्ती आपण कमवू शकतो, आपल्या जवळ ठेवू शकतो. भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. उलट पक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते. आणि त्यानंतर जेव्हा उपासक झालेला असेल किंवा भिक्खू झालेले असतील तर त्यानंतर भिक्खू जे आहे तर भिक्खूला निब्बाणापासून समोर जे काही परिनिब्बाण असते तर त्या परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य असते. परंतु जे काही उपासक असते उपासकांना फक्त निब्बाण जरी हस्तगत केलं तरी खूप झालं एवढंच भगवान बुद्धांना सांगितलेलं आहे. त्यानंतर भिक्खू आणि उपासकामधील भेद आणि साम्य असे आहे. म्हणजे अशाप्रमाणे जे काही भिक्खू असेल आणि उपासक असेल याच्यामधलं हे सारखेपण आहे. तथापि धम्म हा दोघांसाठीही समान आहे. म्हणजे जो काही भगवान बुद्धाचा धम्म आहे हा धम्म दोघांसारखी सारखाच आहे. दोघांनाही मानला पाहिजे. परंतु भिक्खूला मानणं हे अनिवार्य आहे. आणि उपासकाला आपल्या जीवनातील कर्तव्य किंवा आपलं काही कर्तव्य आहे म्हणून ते जाणलं पाहिजे, मानलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपण ते आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. असं भगवान बुद्धांनी जे काही भिक्खू असेल आणि जे काही उपासक असेल यामधील काही साम्य आणि काही फरक दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत.